मंडळी, मी कोकणी तुषार किंजळकर आजच्या नव्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतो। आज आहे कडवई गावचा दिवसाचा शिमगा साठी तयारी आहे। काल रात्रीचा शिमगा झाला पण होम लागला नव्हता, तो आज होम लागणार आहे। आज ग्रहण असल्या कारणाने कालचा होम झाला नव्हता, तर आज लागणार आहे। आणि होम झाल्यानंतर माडाला जाते, माडा आणून झाल्यानंतर दुसरा होम लागेल। दरवर्षी आपण दुपारी जातो माडाला, पण ह्या वर्षी संध्याकाळी जाणार आहोत कारण का ग्रहण होतं। सर्वजण रेडी आहेत, खाली आपल्यासाठी गाडी आले, हे बघा सूर्यादादा पण आलाय, हा बघा। चला आता दिवसाच्या शिमग्याला आज पाहणार आहोत कडवई गावचा दिवसाचा शिमगा उत्सव। चला भेटूया आता देवळात मंदिरात गावच्या। मित्रांनो, गावच्या मंदिरात पोचलोय आणि त्या बाजूचं आहे चंडिका देवी मंदिर, हे सुगाई देवी मंदिर आणि वरदान देवी मंदिर। मित्रांनो, हा होम लागेल आणि त्याच्यानंतर आपण माडाला जाऊ। आणि ही सान बघा, मस्तपैकी रोषणाई आणि डेकोरेशन केल्याने श्री संभा वरदान सुगाई मानाई चंडिका देवी शिमगा उत्सव कडवई आलेल्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत। आणि समोरच आपली पालखी बसले। मित्रांनो, ढोल वाजवायला घेतला आणि यांना ढोल वाजून झाल्यानंतर होम लावतील। चला ढोल वाजले बघूया थोडंसं। पहिल्यांदा झालंय। काल रात्रीच्या शिमग्याचा होम आज दुसऱ्या दिवशी लागणार आहे आणि त्याच्यासाठी वाद्य वगैरे सुरू आहे आणि थोड्याच वेळात लागणार आहे। 7 वाजता मला वाटतं होम लागेल आता। आणि असं पहिल्यांदा होत आहे आणि त्याच्यानंतर माडाला जातील। दिवसाच रात्रीच्या शिमग्याचा होम आणि सुंदररित्या सजवण्यात आला। होमाच्या खटले फिरतात आणि बघा गावकरी, आणि त्याच्यानंतर होम लावला जाईल।
मित्रांनो, गावदेवीचा मांड म्हणजेच विडा भरून झाला आहे आणि आता माडाला चालले सर्वजण. हे बघा ढोले इकडे ढोल घेतात आणि आता चला जाऊया माडाला. मित्रांनो, एवढ्या रात्री बघा माडाला उत्साह बघा आहे. खाली अंधार आहे त्याच्यामुळे माड तोडतायत किंवा पूजा होते दाखवू शकत नाही. माड तोडून वर आणल्यानंतर दाखवतो. आवाज करा नाही तर घेतोय. वरदान देवीचे नित्या तू पण मंगेताच्या जोडीला आणखी वरदान देवीचे नवरदेव लावतात. म्हणजे उभारायचं काम असतं, बांधायचं काम असतं, ते नवरदेव करतात. आणि नवरदेव आता जमा झाले तिथे. आपला समीर भाऊ नवरदेव आहे ना, पहिला नंबर लावला बघा, दाखवतो त्याचं. एकच भाऊ आहे. मित्रांनो, होम बांधून झाला आणि आता गावकरी माड उभा करण्यासाठी तयार झाले. या बाजूला बघू शकता बघा, काठ्या घेऊन तयार आहेत. आमच्या गावाचं वैशिष्ट्य आणि देवीचं महत्त्व की देवीचं सामर्थ्य की हातातील फक्त काठीने माड उभा होतो आणि त्याच्यासाठी सर्वजण गावकरी जमा झाले. काही क्षणातच आपल्यासमोर माड उभा करतील.
आमचे नववधू होमामध्ये नारळ टाकण्यासाठी तयार झाले. जावा आणि अस्मी बघा सोबत आहे त्यांच्या. तू पण जाते ना? चल. चला मित्रांनो, असा होता 2 दिवसाचा कडवई गावचा शिमगोत्सव. दोन्ही दिवस रात्रीचा शिमगा झाला. आपण पहिला बोलायचो की हे दिवसाचा शिमगा आणि रात्रीचा शिमगा, तर असा खूप दिवसाने योग आला की फक्त रात्रीचा शिमगा झाला. आणि हा व्हिडिओ संपवतो. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच